तर आता आम्ही चाललोय फिरायला. मी विनया इकडं आहे, प्रथमेश इकडं, माग आमचे मेंबर होते बघा, श्रद्धा, आरती आणि आमची इकडं मम्मी. आज वातावरण मस्त आहे बघा, पाऊस तेन काय नाही, निवांत वाटाले. मी व्हिडिओ शूट करायला कॅमेरा घेऊन आलतो, पण इथे कॅमेरा अलाउडच नाही, सगळा मूड ऑफ झाला सगळा. बघा मित्रांनो, इथे वॉटरफॉल आहे बघा, आर्टिफिशियल वॉटरफॉल मस्त आहे बघा. पुढे कमळाची झाड आहेत बघा मित्रांनो. ब्रिज आहे बघा मित्रांनो, कोल्हापुरी पायताना बघा पुढे. यांचं इथं फोटो सेक्शन चालू आहे बघा, फोटोशूट. येते काय चांगला फोटो? अरे ते तुला कसं वाटलं इथे येऊन? छान वाटलं. आमच्या अनुराधाची मैत्रीण आहे बघा. इथून कसं वाटलं तुला? प्रथमेश तुला? शेवट गेली नाही मग मित्रांनो. हा स्पॉट एकदम बेस्ट वाटला बघा. इथला तर आल्यावर असं गार गार वाटाले. करणं आलेलं भारी वाटते ना ते. काय असले हे काय तर हवेमुळेच आहेत की बारीक आहे. डिटेलिंग एक नंबर आहे बघा. इकडे मगर आहे बघा, केवढा मोठा मगर आहे. टाटा असंच घरला जावा. फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला एक नंबर स्पॉट आहे बघा. मस्त वाटते इथे येऊन, एकदम असं रिलॅक्स, असं निसर्गात आल्यासारखं वाटते. निसर्गात आलोच आल्यासारखं म्हणालोय. मी आज डाईट करणार नाही, कारण खूप दिवस झाले डाईटवर होतो. आज चीट मिल करावं म्हणाले. आज पूर्ण दिवस चीट मिल असणार आहे माझे. जी फॅमिली खातील त्या डबलच खाणार आहे मी आज. यम्मी यम्मी. विनयाला आता खांद्यावरनं फिरवायला लागली. लहान मुलांचं खायचं ते नाही बघा मित्रांनो. आता आम्ही आलोय सिद्धगिरी म्युझियम मध्ये. लहान असताना इकडे यायचं तेव्हा हे सर्व असेल ते मोठं वाटायचं, तर मोठं झाल्यावर हे लहान वाटायले. तू कधी आलतास प्रथमेश इकडे? खरोखर वाटलंय फोटोज काढायला. आज पुतळा असं वाटलंच नाही मला. मित्रांनो, व्हिडिओ पेक्षा रिअल मध्ये बघायला भारी वाटणार. 100% इकडे येऊन जावाच. म्युझियम बेस्ट वाटले, एकदम असं डिटेलिंग मध्ये काम केले बघा मित्रांनो. आधी जेवण करायचं का असं पहिला? मला गॅस करतो, मग हे बघूया. पाय दुखायला काय? तिला तेवढं घ्या बोलतो. एवढं फिरलोय आम्ही, फक्त एक्झिट हुडका लागलोय कुठनं हाय. कारण वर खालीच करावले मगाची. एक गावच बसले असं वाटतंय. कुठं जाईल तिथं असं हे गेलं बघा. जेवण करायला विनय भाकरी पाहिजे काय? जेवढा पण आम्ही खायला ते. तुला मेंदू कधी देव देणार कोणा? प्राचीन काळात कपाशा कसं काय आल्या? हवे की रे. आता चालले आता आम्ही राऊतवाडीला. उद्याच्या ब्लॉग मध्ये राऊतवाडीचं टाकतो मित्रांनो.